कौशल जगताप आणि काळूराम लांडे हे दोन फलंदाज दाखल झालेले आहेत. गोलंदाजीच्या मार्फत संघाचा लीडर अक्षय शितळे तयार. पहिला चेंडू पायावरती टाकला गेला. लॉंगॉन मध्ये अक्षय शितळे पाटील त्या ठिकाणी चेंडूवरती येतात. थोडासा फंबल झाला, त्यानंतर अगदी सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात त्या 2 धावा. या 2 धावींच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जाईल. संघाचं अकाउंट ओपन होतं धावफलकावरती. 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. टप्प्याचा पॉल होता मिडामध्ये. प्रताप शितळे चेंडूवरती आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅकअप साठी गणेश आपण पाहतो येताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे अर्थात म्हाळुंगे 11 तर त्यांच्या विरोधामध्ये माणुसकी वॉरियर्स दिवड. या 2 संघांमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 जे पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र मेगा फायनलचा रणसंग्राम नक्कीच जो पाहायला मिळणार. बलबल टप्प्याचा बॉल यावेळी पिडॉपचा क्षेत्ररक्षक नक्कीच काढला गेला. लॉकअप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आला वेगाने. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बचावेल त्या ठिकाणी आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये होत आहेत पळून पूर्ण. एक एक धाव दोन्ही संघांसाठी महत्वाचे. एक एक धावेचं महत्व हे दोन्ही संघांना माहिती आहे. कित्येक वेळा दोन्ही संघ एका एका धावेने देखील पराभूत झालेले आहेत. त्यामुळे एक एक धाव किती महत्वाची आहे दोन्ही संघाला माहिती आहे. दरम्यान चेंडू हवेत. अक्षय शितळे पाटील चेंडूवरती आला. झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु तिथे चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन चौकार. अक्षय पुन्हा दया. टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डाऊन द पाल. सुरेख झेल. नाईस कॅच आणि विकेट आली आहे फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण विवेक शितोळेचं त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि पहिला फलंदाज माघारी गेल्यानंतर नवीन बॅटर बाळू लांडे जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोर कार्डवरती 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक 1 चा अखेरचा शेवटचा चेंडू घेऊन अक्षय शितळे तयार. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे. स्वतः अक्षय आला चेंडूच्या खाली. टिपल जाईल. स्वतःच्या पळतमध्ये टिपला जाईल. ज्या पावली दाखल झाला फलंदाज बाळू लांडे त्याच पावली माघारी जाईल तिथे. धक्का क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये म्हणजे चांगली गोलंदाजी अक्षय शितळे नक्कीच साकारले. संघाचा लीडर, संघाचा संघनायक, संघाचा मुख्य नेता जो आपण पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये महत्वाचे 2 फलंदाज आघाडीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज देखील माघारी पाठवला.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी आलेला फलंदाज देखील माघारी गेलाय आणि त्यानंतर आता नवीन बॅटर जो पण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल किरण बुचुडे, जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरण आणि कौशल ही जोडी आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतं. कौशल या खेळाडूच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी नक्कीच संघाची असणार आहे आणि संघातले असणारा एक प्रमुख फलंदाज नक्की जो मानला जातो तो कौशल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर असताना षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती जयेश शेलार दाखल झालाय. पहिला चेंडू यष्टीरक्षक बीट, त्यानंतर अतुल देखील दूर राहिला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. रन चुका. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि या 4 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती. पुढे सरसावा स्ट्रोक खेळला, गॅप मच भेटली तिथे, बरीच मोठी दरी होती आणि त्या दरीमध्ये चेंडू फरार. सीमारेषेच्या पार, धावा मिळतील 4. चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. पुढचा चेंडू, या वेळेचा चेंडू बेगेट करण्याचा प्रयत्नामध्ये फटका फसला, चेंडू हवेत. अक्षय दूरवरतून आला जरूर, परंतु झेल त्या ठिकाणी होऊ शकलेला नाहीये. झेल त्या ठिकाणी सुटलाय पुन्हा एकदा आणि मैदानाच्या आतमध्ये मिळतात त्या 2 धावा. संघातील असणारा या सर्वाधिक चांगला क्षेत्ररक्षक नक्की ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो अक्षय शितोळे पाटील. आज मात्र चेंडू हातामध्ये येत नाही, आज मात्र निराशा आली त्याच्या पदरी. पुन्हा झेल त्याच्याकडून सुटला जाईल आणि त्या झेलावरती मिळतात त्या 2 धावा. यावेळी शफल झाले, जागा जरूर बनवली, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तर डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जयेश शेलार मैदानाच्या आतमध्ये करेल. पाभरपेच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली. षटक क्रमांक 2 मध्ये तो दाखल झाला आणि आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू त्याने फेकलेत आणि 10 धावा ज्या नक्कीच त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात. विवेक त्या ठिकाणी पाहतो क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येते ती एक सिंगल मिळेल, ती 1 धाव आणि एका धावेने एका धावेच्या पद्धतीने संघाचं वाढतं धावफलक 20 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबाईल मध्ये षटक क्रमांक 2 चा. आता शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळेल फुलवर टप्प्याचा बॉल बिग हिट तर केलाय, परंतु चेंडूने केली उंची प्राप्त. प्रताप शितोळे डाऊन दी बॉल, टिपला जाईल, मोठी विकेट. बडी मछली जाल में फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये अखेरच्या चेंडूवरती विकेट आले. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 20 धावा. पॉवर प्लेचा खेळ संपला त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा अक्षय शितोळे दाखल झालाय. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा डावेष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉल. मुख्य पंच नक्कीच त्या ठिकाणी कळवतात. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल, धावफलक पुढे जाईल.
स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कौशल आतापर्यंत 7 चेंडू खेळला, 14 धावा त्याने बनवल्यात, परंतु त्याला ज्या प्रकारे 7 मिळायला पाहिजे त्या प्रकारे मात्र 7 अजूनही मिळालेले नाहीये. एका पाठोपाठ एक फलंदाज जे बाद होताना पाहायला मिळत. यावेळी उडगा टिकत फटका खेळलाय वैभव, त्या ठिकाणी सुरक्षित रक्षण करेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दूरवरतून धावत आला, कव्हर केली जागा, चेंडूला अडवलं, फेकी केली आणि तो परदाच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत त्या 2 धावा. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, 1-2-3 क्षेत्ररक्षक आले, टिपला जाईल, विकेटचं पतन. फलंदाज कौशल बॅक टू द पवेलियन. Guarda marcando sul solito. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो आता दाखल होणार आहे, संकेत कळंबे नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. पहिला चेंडू संकेतसाठी अगदी खोलवर टप्प्याचा पायावरती टाकला गेला. दिशा दिली चेंडूला, वैभव चेंडूवरती येईल. पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी झाला, चेंडू हातामध्ये आला नाही. दुसऱ्या प्रयत्नामध्ये फेकी आली, तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. 25 धावा स्कोर कार्डवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये त्यातील 3 फलंदाज माघारी पाठवण्यामध्ये अक्षय शेताला यश आलेले 3 फलंदाज त्याने माघारी पाठवलेले आहेत आणि षटक क्रमांक 3 मध्ये देखील कामगिरी करताना नक्कीच जो पाहायला मिळतोय. यावेळी अखोट टप्प्याचा बॉल होता, अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वैभव चेंडूवरती येईल. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळालं. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ आता खर्च झालेला नाहीये आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळते ती एक सिंगल. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 26 धावा. अक्षय पुन्हा दया, यावेळेचा चेंडू सुपला, फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत. गणेश डाऊन द बॉल, टिपला जाईल, विकेटचं पतन. फलंदाज बाद. शराटीला काली खसाटीला मैदानाच्या आतमध्ये 5वा फलंदाज बाद झालाय. निम्मा संघ माघारी गेलाय. 5 फलंदाज बाद झाले. स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 26 धावा. षटक क्रमांक 3 चा अखेरचा शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल. 4 विकेट आतापर्यंत अक्षय शेतोने मिळवले. केवळ 15 धावा खर्च केलेले आहेत. आता अखेरचा चेंडू, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य बुचुडे, नवीन फलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. हो, बन्नाट वेगाचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर. यष्टीरक्षक देखील चेंडूला अडवू शकला नाही. त्यानंतर गणेश जाधवचं त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मिळतात त्या 2 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल 3ऱ्या क्रमांकाचं. 18 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये 28 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू हलक्या हाताने खेळला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये. जयेश शेलार हा गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. एका बाजूने आपण पाहतो यजमान संघ, तर दुसऱ्या बाजूने मेहमान संघ. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई, नावाप्रमाणे कित्येक वर्ष कामगिरी करणारा आज संघ. दरम्यान खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण अक्षय शितळे पाटील, घायल शेर, परंतु इथे शिकार करायचं विसरलो नाही. विकेट आली फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय आणि स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 29 धावा. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. 8व्या क्रमांकावरती नवीन बॅटर अनिकेत बुचुडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 29 धावा, 29 धावा त्या धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बोट फिरवली चेंडूवरती आणि चेंडू देखील गरगर फिरत गेला रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा झाला डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आला वाईट. वाईट बॉल पाहायला मिळेल त्या ठिकाणी. 30 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. तब्बल 81,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. हिंजवडी आयटी पार्कचे असणारे विद्यमान सरपंच सन्माननीय गणेश भाऊ जांभूरकर यांच्या, त्याचप्रमाणे माजी सरपंच कासाचे सन्माननीय बाळासाहेबजी भेंदडे, त्याचप्रमाणे आरंभ कंस्ट्रक्शनचे असणारे सर्वे सर्वा भरत दादा झरे यांच्या माध्यमातून तब्बल 81,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पाहिलं तब्बल 61,000 रुपये. महानायटी नगरीचे असणारे माजी सरपंच, त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रवी भाऊ बोडके, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय सचिन दादा यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे तब्बल 61,000 रुपये. जवळ मैदानाच्या आतमध्ये 31 धावा धावफलकावरती आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना क्षेत्ररक्षणामध्ये हालचाल पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची लगबग नक्कीच पाहायला मिळते. फलंदाजाला बाद करण्याचे नक्कीच प्रयत्न अजूनही सुरू. आतापर्यंत 6 फलंदाज या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय संकेत कळंबे आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. यावेळी आडव्या पाटण्या फटका खेळलाय अक्षय शितळे पाटील, अक्षय स्पोर्टचे सर्वे सर्वा त्या ठिकाणी पाहतो क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करत असताना एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येणार. पुढचा चेंडू त्यावेळी आडव्या पाटणे फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल. अक्षय पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, धावाची संधी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी. 2 धावा, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या पळून पूर्ण होणार आलेल्या 2 धावा आहेत. केवळ 6 धावा जयेशने या षटकामध्ये खर्च केल्यात आणि स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण नोंदवल्या गेल्या त्या 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 34 धावा. षटक क्रमांक 5 घेऊन विशाल राऊत संघटना असणारा विकेट टेकर गोलंदाजच्या मार्क वरती दाखल झालेला आहे. पहिला चेंडू लोड फुल टॉस 26 चेंडू खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला, परंतु चेंडू थांबू शकला नाही. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. फोर चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्कोर कार्ड वाढेल, धपलक पुढे जाईल. धपलकावरती 38 धावा धपलकावरती आहेत. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट. ओव्हर कव्हर्स. एक टप्पा काय चेंडू फरार. 4 रन. चौकार. संकेत कळंबेच्या पाठमधून लागोपाठच्या 2 चेंडूवर त्याने 2 चौकार. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 45 धावा धपलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आतामध्ये 4.2 संपुष्टात आलेले आहे. क्षेत्ररक्षण मध्ये बदल पाहायला मिळेल आता पुन्हा एकदा. डीप कव्हर मध्ये आता प्रसाद पवळे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढची टेनिस क्रिकेटचा बाहुबली नक्कीच नक्कीच ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो आता क्षेत्ररक्षण करत असताना डीप कव्हर मध्ये पाहायला मिळेल. रिव्हर्सचा टेम, परंतु गती कमी होती, पॅटवरती पुरेपूर आला नाही, तितकंसं टायमिंग झालं नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तर संपूर्णपणे डॉट. पुन्हा गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. अक्षय प्रयत्न सुरेख, परंतु प्रयत्न अपुरा पडला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. स्कोर कार्ड वरती 48 धावा धपलकावरती आहेत. विशाल पुन्हा तयार. चेंजच्या पेस गती कमी केली, परंतु धाव्यांची गती जी वाढलेली आहे ती कमी होणार नाही. हा चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. संघाचा प्रमुख गोलंदाज आहे विशाल, परंतु त्या प्रमुख गोलंदाजावरतीच प्रचंड मोठं आक्रमण जे मैदानाच्या आतमध्ये चढवले गेले. तब्बल 20 धावा ज्या विशालने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये खर्च केलेले आहेत आणि स्कोर कार्ड वरती 54 धावा स्कोर कार्ड वरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अखेरचा चेंडू, अखेरचा बॉल या षटकातील. पहिले 2 चेंडू लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवर त्याने 2 षटकार. अखेरचा चेंडू या षटकातील. अक्रॉस द पाट आणि पाटने टिप्पणी विकेट फोडत चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक लागोपाठचा 3रा षटकार. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. 30 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती 60 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 फलंदाज आतापर्यंत 5 झाले. पहिले फलंदाज मात्र एका पाठोपाठ एक नक्कीच माघारी गेले, परंतु त्यानंतर संकेतने डाव सांभाळला. त्यानंतर मात्र संकेत इथे खिंड लढवताना पाहायला मिळेल. षटकारांचा चौकारांची आतिशबाजी तब्बल 26 धावा ज्या 5व्या षटकामध्ये त्याने कुठून काढलेल्या आहेत. फार महाडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकामध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर संघाच्या संघनायकाने जबाबदार दिली. संघातील असणारा अनुभवी खेळाडू
प्रताप शितोळेच्या खांद्यावरती संघाचा असणारा वाईस कॅप्टन उपकर्णधार आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल प्रताप शितोळे. अंतिम षटक देत ओव्हर. अंतिम षटकामध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी अनिकेत बुचुडे बुचो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन पाहायला मिळेल. 60 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू भन्नाट वेगाचा जागा सोडली आहे तिथे आणि फलंदाज त्या ठिकाणी होईल धावबाद. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. वाईड आहे की नाही त्यासाठी मात्र रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी. फलंदाज त्या ठिकाणी बाद असणार आहे. नवीन फलंदाज सागर अर्थात नाना मैदानाच्या आतमध्ये त्यात दाखल झालेले आहेत. प्रताप पुन्हा तयार. टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक मिड विकेट वरती विशाल राऊत येईल वेगाने सिंगल तर घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न फेकी वेगवान परंतु थोडीशी दूरवरती पाहायला मिळाली आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 65 धावा धावफलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 फलंदाज बाद झालेत. पहिला डाव पहिली इनिंग अंतिम षटक जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टप्प्याचा बॉल त्याच्यावरती जबरदस्त स्ट्रोक आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफ मध्ये जबरदस्त आला षटकार. फुल टॉस होता यावेळी मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. विवेक चेंडूच्या खाली झेल टिपेल आणि फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. आठव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे आणि स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 68 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये या षटकातील 2 चेंडू फेकणं बाकी. आतापर्यंत 8 धावा ज्या प्रतापने खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट जी प्रतापच्या खात्यामध्ये नक्कीच नोंदवलेली आहे.
सक्षम नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झालेला आहे. फुलवर टप्प्याचा बॉल वाईड यॉर्कर आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आला डॉट. मित्रांनो, पंचांचा जो काही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. अव्वल दर्जाचे पंच आपण या स्पर्धेच्या मित्रांनो ठेवलेले आहेत. अनिकेत केंद्रे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता येणार आहे. स्कोरकार्ड वरती 68 धावा स्कोरकार्ड वरती 9 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. पहिला संघ ऑल आउट होईल का आतापर्यंत या स्पर्धेमध्ये? पन्नाट वेगाचा चेंडू, जागा सोडली आहे तिथे, परंतु माघारी आलाय फलंदाज आपल्या कक्षामध्ये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तर डॉट. पहिला डाव, पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपली. प्रथमतः फलंदाजी करता असे काय भरनाथ क्रिकेट क्लब पारुंजी संघाने बनवल्यात 68 धावा विजयासाठी मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई संघासमोर 69 धावेंचा आव्हान, 69 धावेंचं टार्गेट. अब क्या यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2 ची होईल माळुंगे 11 अर्थात माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये माणुसकी वॉरियर्स दिवड. या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना सेमीफायनल क्रमांक 2 होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती टॉस साठी या. दिवड संघाचा संघनायक आणि माळुंगे संघाचा संघनायक. टॉस आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये करतो. टॉस साठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी संपर्क करायचा. Allô, check. Allô, check. Allô, check. गेला आवाज चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक.
Hello. Hello. Check. Hello. Hello. Check. Hello. Check. Hello. Mic check. Hello. Check. Hello. Check. आवाज वाढव थोडं. चेक. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. हॅलो. चेक. हॅलो. 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 या नंतरचा सामना सेमीफायनल 2 आणि या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. उत्कृष्ट क्रिकेट समालोचक तुषार गवारे सरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. विनंती आहे टॉस साठी या. टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो महाळुंगे क्रिकेट क्लब संघानं. निर्णय घेतलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. हॅलो. चेक. पोलादी निर्धार मुचा वसुरबळाची खंत नसे. स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमुच्या वज्राहूनही बळवंत असे. मरण वारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार मंडळी. रामराम सरांचं पुन्हा एकदा मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आयोजित कासारसाई करंडक 2024 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. मेगा फायनलचा दिवस आणि या मेगा फायनलच्या दिवसामध्ये सेमीफायनल 1 मधील दुसरा डाव सेकंड इनिंगला होते सुरुवात. स्ट्रायकर एंडला प्रसाद पवळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आव्हान जर आपण पाहिलं तर 36 चेंडू आणि 69 धावा 69 हे आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन कॅप्टन दत्ता लांडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. नैसर्गिक वादळ जरूर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. कुठला खेळाडू त्या वादळाप्रमाणे वादळी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. डावाला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन कॅप्टन दत्ता लांडे तयार. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सरळ बॅटनं मैदानामध्ये लॉंग ऑफला खेळून काढलाय. कौशल त्या ठिकाणी चेंडूच्या मागे येत आहेत. चेंडूला अडवतायत फेकतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव या चेंडूवरती येईल. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव प्राप्त होताना जरूर पाहायला मिळेल. मारुंजी संघाच्या डगआउट मध्ये निश्चितच मारुंजी गावातील क्रिकेटचे असणारे रसिक प्रेक्षक क्रिकेटचे चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे प्रामुख्याने उपस्थित होणारे समीर शेठ जगताप आपण देखील मनपूर्वक स्वागत.
पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्क वरती तयार. मोठे अपील मैदानाच्या आतमध्ये गेले. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. थँक्यू टीचर, थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने उपस्थित होणारे उद्योजक सुधीर शेठ भेलके आणि उद्योजक दीपक शेठ सावळे या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झाले. मनापासून हार्दिक स्वागत आहे. नॉट आउट या ठिकाणी फलंदाज असणार आहेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. स्लाइस केले चेंडूला आणि पाठवले डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये सीमारशीच्या बाहेर. चौकार. कासासाई करंडक 2024 या स्पर्धेतील बक्षिसांबद्दल आपण विचार केला तो मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर साठी 5,000 रुपयांचे रोख बक्षीस. प्रत्येकदा यावेळेस देखील खुल्लो टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मिडॉनला चेंडू अडवला जाईल. केवळ आणि केवळ या अगोदरच्या चेंडू पर्यंत आपण पाहिलं दफलकावरती 6 धावा होत्या आणि त्या केवळ 6 धावा दफलकावरती स्थिर. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये येईल. प्रत्येक क्रमांकासाठी भव्य चषक पाहायला मिळत आहेत. त्या मानाच्या करंडकांसाठी सुरू असलेला हा देदीप्यमान थरार कासरसाई करंडकाचा ब्रँडेड स्ट्रोक प्रसाद तोळेच्या बॅट मधून. चौकार. 10 धावा मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. सर्व क्रमांकासाठी भव्य चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. शिवसेना संघटक मुळशी तालुका आणि माजी उपसरपंच कासरसाई, मौल्याबा केमसे आणि उद्योजक विजय शेठ पवळे या मान्यवरांच्या माध्यमातून चषक आहे. दरम्यान फुल टॉस बॉल परत एकदा फुल टॉस वरती फुल टोल वसूल. प्रसाद तोळेची बॅट तडपते मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद तोळे नावाचं वादळ घोंगावते. खेळला गेला एक रुबाबदार षटकार. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. अफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये बरीचशी महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दत्ता लांडे करताना पाहायला मिळत आहेत. निश्चित षटक क्रमांक दुसरं जे महत्वाचं आणि षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज संकेत कळंबे मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच तिथे थोडासा बदल जरूर केला जाईल. बाळू लांडे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. यानंतरचा होणारा सामना मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला पाहायला मिळेल
चला विनंती आहे स्पीडअप करा. षटक क्रमांक दुसरे बाळू लांडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती येत आहेत. हो यावेळेस लाऊड अपील पंचांकडे. मैदानाचा एक टॉट चेंडू येतोय. सुरुवात अतिशय सुरेख. अगदीच जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मारुंजी संघाचा स्ट्रायकर गोलंदाज व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा चेंडू, आतमध्ये वळण घेणारा चेंडू, ऑफ कटर, लेग कटर ही खासियत बाळू लांड्याची. परंतु प्रताप शितोळे देखील काय कच्च्या गुरुचा चला नाहीये. तो या संघाचा हार्ड हिटर. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आकाशाला गवसणी घालणारा आणखीन एक टोलेजंग षटकार. 6 धावा. षटकाराच्या मदतीनं धफुलकावरती 22 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं परत एकदा कासरसाई करंडक 2024 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. 22 धावा पेनागडाच्या मोबदल्यामध्ये पहिला चेंडू जरूर डॉट आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रताप शितोळेची पॉवर पाहायला मिळाली. पश्चिम तालुक्यामध्ये होणाऱ्या यावेळेस गती या चेंडूवरती कमी होती. वाईड लाईनला पकडून टाकलेला हा चेंडू मैदानामध्ये वाईड यॉर्करचा करता प्रयत्न होता. टॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. 22 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती स्थिर आहे. क्वार्टर फायनलची लढत मुळशी सम्राट कासारसाई या संघाची आपण पाहिली. खडशी संघाच्या विरोधामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी प्रसाद ओवळेनं केली, निश्चितच संघाला अडचणीतून बाहेर काढणारी गोलंदाजी फलंदाजी खरं तर त्या ठिकाणी प्रसादनं केली. टॉप ऑर्डर मध्ये निश्चितच प्रमुख फलंदाज बाद झाले, परंतु एका बाजूने प्रसाद पोळे उभा राहिला आणि शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत तो लढला. एक मोठी टोटल त्या ठिकाणी धावफलकावरती नोंदवली गेली आणि त्या धावेंचा पाठलाग करत असताना त्या ठिकाणी आपण पाहिलं हडसी संघ पराभूत झाला. कासारसाई संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचला. पुढचा बॉल परत एकदा गोलंदाज बाळू यावेळेस सलगातानं कट करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. सर्वांनी अपील केली, फक्त विकेट किपर यांनी अपील केलेली नाहीये. इतर सर्व खेळाडू अपील करताना पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू होईल. या ठिकाणी मुख्य स्टेजच्या पाठीमागच्या बाजूस ज्यांच्या कोणाच्या 4 व्हीलर गाड्या आहेत, विनंती असणार आहे आपल्या गाड्या बाजूला करा. सर्वांना विनंती आहे ज्यांच्या कोणाच्या त्या गाड्या असतील आपल्या गाड्या कृपया बाजूला करायच्या आहेत. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये संघाला बसलाय. प्रसाद बाद झालेत. निश्चितच पंचांनी डिसिजन दिला नाही, परंतु त्या अगोदर देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रसाद स्वतः खर तर सांगितलं खिलाडू वृत्तीचं कौतुक निश्चितच केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये एक गडी बाद 23 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू अक्षय शितळचा ट्रेडमार्क रिव्हर्स अटेम्प्ट. मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स पुल सक्सेसफुल येतोय पुन्हा एकदा षटकार.
हॅलो चेक. बारा चेंडूंचा डाव संपला गेलाय. एक गडी बाद 29 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोरकर वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 24 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 40 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 2 चा शेवटचा बॉल मैदानामध्ये आपण पाहिला आणि शेवटच्या बॉलवरती अक्षय खर तर पहिला चेंडू फेस करत होते. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट खर तर अक्षय यांचा ट्रेडमार्क झाला. अलीकडच्या काळामध्ये निश्चितच ते पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सला अटेम्प्ट करतात. रिव्हर्स वरती ते सक्सेसफुल देखील रेशो खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. षटकार मैदानामध्ये आलाय. एक गडी बाद 29 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोरकार वरती आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचा शुभागमन या ठिकाणी होतोय. उद्योजक विकास भाऊ सावळे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हेमंतजी जाधव देखील उपस्थित आहेत. यशवंत भाऊ सावळे उपस्थित आहेत. आपलं देखील कसरसाई करंडक 2024 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 29 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये असताना प्रताप स्ट्रायकर एंडला तयार, तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज संकेत कळंबे यांची गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये परत एकदा हो पुढे सरसावट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये लागोपाठचे 2 चेंडू डॉट स्वरूपाचे येताना पाहायला मिळत आहेत. संकेत कळंबे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मारुंजी संघासाठी अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आणि या सीझनला श्री काळभैरवनाथ क्रिकेट मारुंजी या संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितच फुल टॉस बॉल यावेळेस प्रताप शितोळेसाठी तोफा. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक येतोय पुन्हा एकदा दर्जेदार सिक्सर. हित पाय ठेवण्यानी जरदस्त कर बर. Thank you, DJ. 35 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पुढे सरसावा, त्यावेळेस देखील डीप कव्हरला सक्षम विचण्याच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स पोहोचेल सीमा रेषेच्या आर पार फरार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. एकोणचाळीस धावा. डीजे बंद करा पूर्णपणे. डीजे पुन्हा एकदा यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये लॉंग द कार्पेट फटका सजवलाय. लॉंग ऑन मध्ये अनिकेत बुचुडे तैनात आहेत. चेंडूला अडवतायत. फेकी येईल तोपर्यंत एक सिंगल धाव या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 40 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरचा होणारा सामना निश्चितच माणुसकी वॉरियर्स दिवड तालुका मावळ आणि महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे तालुका मुळशी, मावळ विरुद्ध मुळशी अशी लढत सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एसपी चषक कासारसाईची स्पर्धा आपण पाहिली. कासारसाईच्या स्पर्धेमध्ये महाळुंगे संघ कासारसाईच्या विरोधात फायनल खेळताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू मैदानामध्ये येईल. षटक क्रमांक संपलं जाईल ते 3ऱ्या क्रमांकाचं एक गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. अखेरचे 18 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अखेरचे 18 चेंडू 29 धावा. सामना
दोन्ही संघाकडे झुकलेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये भर उन्हाच्या तडाख्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चालू असलेली सेमीफायनलची लढत. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 40 धावा आहेत. अजूनही 18 चेंडूंमध्ये 29 बनवायच्यात. पहिल्या 18 बॉलवरती 40 बनवल्यात, उर्वरित 18 वरती 29 धावा. हे समीकरण असताना नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. अक्षय आणि प्रताप या जोडीचा जर आपण विचार केला तर मुळशी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं घातक विस्फोटक जोडी म्हणून या जोडीची सातत्यानं ओळख राहिली. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघानं देखील या सीझनला चांगल्या प्रकारचा खेळ खर तर साकारलाय. स्वयंभूस्थित रामेश्वर करंड बुकुमच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंत या संघाला आपण पाहिलं. शिवप्रेमी चषक जांबेच्या स्पर्धेमध्ये निश्चितच आपण मारुंजी संघाला पाहिलं. तातवड्याच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये जरूर पाहायला मिळाले. दरम्यान फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती येईल. या सिंगलच्या मदतीनं संघाचा धावफलक पुढे जाईल. 41 धावा मैदानाच्या आतमध्ये एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अखेरचे 17 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 28 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. अक्षय शितळेसाठी जर क्षेत्ररक्षणाचं जाळं आपण पाहिलं तर निश्चितच समोरच्या बाजूने वाईडिश लॉंग ऑफ मध्ये सागर नाना बुचडे तैनात आहेत. डीप कव्हरला सक्षम बुचडे पाहायला मिळतील. लॉंग ऑन मध्ये कौशल जगताप आहेत. वाईडिश काऊ कॉर्नरला अजिंक्य बुचडे आपल्याला पाहायला मिळतील. डीप मिड विकेट मध्ये संकेत कळंबे. अशा प्रकारचे 5 फिल्डर सर्कलच्या बाहेर सीमारेषे लगत आहेत. आणि या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट केला. अनिकेत बुचडेची गोलंदाजी जर आपण पाहिली तर भन्नाट वेगाची गोलंदाजी आहे. कुठल्याही प्रकारे बॅटने बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. मैदानाच्या आतमध्ये बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि या एका धावेनं 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 42 धावा. 16 चेंडू 27 धावा. मैदानाच्या आतमध्ये हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फिल्डर कौशल चेंडूच्या मागे येतात. चेंडूला अडवतायत, फेकतायत. तोपर्यंत एक सिंगल. पहिल्या 3 चेंडूवरती 3 एकेरी धावा षटक क्रमांक 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. प्रेक्षकांना बसण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेक्षक गॅलऱ्याज ज्या निश्चितच या ठिकाणी उभ्या केल्या गेल्यात. खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष आहे. मान्यवर मंडळींसाठी मुख्य व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपल्याला या कासासाई करंडकामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे अक्षय शितोळे परफेक्ट मिडल चेंडूला करत पाठवतायत थेट आउट ऑफ द पार्क. येतोय पुन्हा एकदा अक्षय यांच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. 6 धावा. एकोणपन्नास धावा मैदानाच्या आतमध्ये दफुलकावरती आहेत. शेवटचे 14 चेंडू 20 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्रेपन्न धावा दफुलकावरती. 13 चेंडू 16 धावेंची गरज.
हो, यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटची हलकेशी कडा आणि चेंडू थेट यष्ट्यांवरती आदळतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अक्षय शितोळे. क्लीन बोल्ड बाद. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो संघ कासारसाई करंडकाच्या मेगा फायनल मध्ये पोहोचेल. अखेरचे 12 चेंडू 16 धाव्यांची गरज. सरळ बॅटनं खेळलेला फटका लॉंगॉन मधून फिल्डर अनिकेत चेंडूच्या मागे येत आहेत. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल. शेवटचे 11 चेंडू बनवायच्या त्या 15 धावा. लक्ष्मणजी ओझरकर या मान्यवरांचं निश्चितच शुभागमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. म्हाळुंगे संघाचे माजी खेळाडू गतवर्षीय सीझनला देखील खेळताना पाहायला मिळाले, परंतु दुखापतग्रस्त झाले आणि त्यानंतर क्रिकेट पासून दूरवरती गेलेत. परंतु क्रिकेटवरती असणारं प्रेम निश्चितच ते मैदानावरती उपस्थित झालेत. मनापासून स्वागत आहे. 2 गडी बाद 54 धावा. अखेरचे 11 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 15 धावा. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ डगआउट जवळ जाऊन थांबायचा आहे. फुल टॉस बॉल अक्षय शितोळे पाटील साठी. तोफा जरूर होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लॉंगॉन मध्ये टिपला जाईल झेल. अक्षय शितोळे पाटील बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. Checking highs. Eyes test completed. Eyes test completed. Checking eyes test completed. Checking med. Checking base. मयूर थँक्यू डीजे. नवीन फलंदाज गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये बदलताना जरूर पाहायला मिळालेत. पहिला चेंडू गणेश मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या चेंडूवरती घेतली गेली. या एका सिंगल धावेच्या मदतीनं संघाचं धावफलक मात्र पुढे जाते. मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदलते. शेवटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील ते 9 चेंडू 14 धाव्यांची गरज. वैयक्तिक 13 चेंडू 21 धाव्यांची खेळी प्रताप शितोळे मैदानाच्या आतमध्ये करतायत. हो 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 क्लीन बोल्ड.
फलंदाज प्रताप शितोळे मैदानाच्या आतमध्ये बाद. आम्ही शुभाचे मावळे. थँक्यू. शेवटचे 8 चेंडू शिल्लक, 14 धाब्यांची गरज, एक मोठा विकेट. मोक्याच्या क्षणी, निर्णायक क्षणी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रताप शितोळे बाद झालेत. संघाला निश्चितच विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी फलंदाजी ते करत होते. निर्णायक क्षणी मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. संकेत कळंबे प्रथमतः बॅटिंग करत असताना तो मैदानामध्ये चमकला. एकाच षटकामध्ये आता मात्र तब्बल 2 विकेट मिळवत मॅच मध्ये कमबॅक त्यानं केले. समीकरण जर पाहिलं तर अगदीच 12 चेंडू आणि 16 धाव्यांचा सामना 8 चेंडू आणि 14 धाव्यांवरती आलाय. न्यू बॅटर वैभव उर्फ सोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संकेत कळंबेच्या षटकाचे हे 2 चेंडू या षटकाचे अतिशय निर्णायक चेंडू खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतील. हो, पहिला बॉल वैभव साठी ब्लॉकल स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येतोय. परफेक्ट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. शेवटचा 1 चेंडू या षटकातील शिल्लक. मैदानामध्ये समीकरण बदलतंय. 7 चेंडू 14 धाव्यांची गरज. त्यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकल स्वरूपाचा चेंडू. ओव्हर्स मध्ये चेंडू खेळून काढलाय. 1 धाव तर या चेंडूवर त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी मात्र अस्ताव्यस्त. 2 धावा आल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीनं संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 4 गडी बाद, 57 धावा, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 12 धावा. 12 चेंडू 16 धाव्यांचा सामना. साधं सोपं सुलभ वाटणारं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आव्हानात्मक वाटू लागले. संकेत कळंबे मैदानामध्ये एकाच षटकामध्ये तब्बल 2 विकेट घेत कमीत कमी धावा खर्च करताना पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. 2 विकेट मिळवलेत. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. एका चेंडू मध्ये 6 धावा निघणं म्हणजे आहे क्रिकेट. तर 6 चेंडू मध्ये एकही धाव न निघणं म्हणजे आहे क्रिकेट. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल काय. लाखो झाले खेळ तरी खेळ क्रिकेट सारखा होईल काय. अजिंक्य भुसडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर शेवटचे 6 चेंडू 12 धावा रोखण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. याच मैदानावरती 6 चेंडू आणि 7 धावा रोखणारा अजिंक्य भुसडे हा गोलंदाज आहे मित्रांनो. 6 चेंडू 12 बनवायच्यात. पाहूया कुठला संघ मैदानाच्या आतमध्ये बाजी मारेल. मारुंजी गावचे उद्योजक निश्चितच प्रवीणजी भुसडे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 12 धावा हे समीकरण मैदानामध्ये असताना क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गणेश जाधव स्लोबरमॅन चेंडू ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. सिंगल धाव तर आली. फेकी वेगवान आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये काय होतंय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन.
DJ Gary. शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. वैभव उर्फ सोन्या जरे मैदानामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये निर्णायक फलंदाजी करताना पाहायला मला, परंतु या सामन्यामध्ये धावबादच्या स्वरूपात बाद झालाय आणि नवीन फलंदाज विवेक शितोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. शेवटचे 5 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत. हो कमी गतीने टाकलेला चेंडू मैदानामध्ये व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती येईल. शेवटचे 5 चेंडू 10 धाव्यांची गरज. हो यावेळेस देखील गरगर फिरणारा चेंडू. स्लोवर वन टप्पा पडल्यानंतर अगदीच आपण पाहतोय अलगदपणे विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावतोय. 12 चेंडू आणि 16 धाव्यांचा सामना. 4 चेंडू 10 धावेवरती आलाय. शेवटचे 4 चेंडू 10 धावा. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. देखते हैं ये मैच होगी किसके नाम. 4 चेंडू 10. फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ कुठला या 4 चेंडू नंतर निश्चित होईल. पाऱ्याचा वेग जो निश्चितच आपल्याला पाहतोय लेफ्ट हँडर बॅटर साठी जरूर आहे. फुल टॉस बॉल. चेंडू एका टप्प्यावर जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. पंचांनी कळवलाय नो बॉल आणि त्याच्यावरती मात्र चौकार. 4 धावा. परत एकदा मॅच कासरसाई संघाकडे झुकताना जरूर पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. नो बॉल आहे निश्चितच. शेवटचे 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 2 झाले, एक नो बॉल. पहिल्या चेंडूवरती रनआउट, एक व्हाईट बॉल. ओके, 4 चेंडू 5 धाव्यांची गरज. हो यावेळेस फ्रीडचा बॉल. तिथे वाईट चेंडू पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. शॉर्ट पॉइंटला अनिकेत चेंडूला अडवेल. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय आणि याच बरोबर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. शेवटचे 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज.
SR राजांचं शिलेदार आम्ही थँक्यू डीजे. आमच्या रक्ताचं 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज जे स्ट्रायकर एंडला विवेक असतील. 3 चेंडू 3 धावा बनवायच्यात. वेळेचा चेंडू खुला टप्प्याचा पुन्हा एकदा खोदून काढलाय. मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फेकी जरूर येते. पैसे पंच काय खेळवतायत. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रीतम अनिकेत केंद्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. चांगलं कलेक्शन अजिंक्य बुचडे यांचं मैदानामध्ये. 2 चेंडू 2 धाव्यांवरती सामना येऊन पोहोचलाय. विवेक शितोळे स्ट्रायकर एंडला. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल याची नोंद घ्या. त्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये डेड बॉल पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. विवेक विरुद्ध अजिंक्य. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू कट केलाय. येतोय विवेक शितोळेच्या बॅट मधून विजयी चौकार. 4 धावा. अभिनंदन. बोथ टीम्स वेल प्लेड. डीजे